श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज आहे भोगी. तर भोगीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर मी आणले होते मार्केटमधून खण. तर जिथे खणाची पूजा करायची तिथं जागा स्वच्छ केली, पाट ठेवला, त्याच्यावरती लाल कापड आतरलं. मग असे सगळे खण ठेवले आहेत. त्या खणाला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर त्याच्यात पांढरे तीळ टाकले आणि हे वाणाचं सामान आहे जे मी आणलेलं ते सगळ्या खणामध्ये असं भरून घेतलं. त्याच्यामध्ये आहे ज्वारीचं कणीस, गव्हाची ओंबी, बोरं, शेंगा भुईमुगाच्या, सगळं काही, पावट्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा. मग मी त्याच्यानंतर तिथे तिळाचा प्रसाद ठेवला आणि हे पांढरे फुलं चांगले असते म्हणतात आज, कारण हे सण विठ्ठल रुक्माईचा आहे. तर पांढरे फुलं पण मी ठेवून घेतले. नंतर लाल पण फुलं ठेवले. छान अशी पूजा करून घेतली, आरती करून घेतली आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागली. आणि इथं मग मी तिळाच्या भाकरीचा आणि मिक्स भाजीचा नैवेद्य ठेवला आणि दुसऱ्या दिवशीचा मग निघाली ते सगळं खण वगैरे आणलेला, पूजा केलेली घेऊन. मग इथं आली आहे मी आता मंदिरामध्ये. तर छान अशी रेडी होऊन मग सगळं सामान व्यवस्थित घेतलं ओसण्यासाठी मंदिरात. आणि हे 2 खण पण आणायचे असतात. एक खण विठू रुक्माईच्या मंदिरात ठेवायचा असतो आणि एक तुळशीला. मग तुमची कशी झाली भोगी कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि भरपूर अशी गर्दी होती, कारण आजचा मुहूर्त फक्त 2 तासाचाच होता, 3 ते 6. मग तेवढ्याच वेळात एवढी लाईन 2 तास तर आमचा नंबरमध्येच गेला. मग पटापट पटापट बायका अशा पूजाच नव्हत्या करत, खूप वेळ लावत होत्या. मग आम्ही पण इथं लाईनीला थांबलो. बघा केवढी लाईन आहे. आणि इथं माझ्या वैभवीचा छोटासा ब्लॉग घेतला. कशी दिसते माझी वैभवी? तिने काळे कपडे घातले होते. भेटू उद्याच्या व्हिडिओत. बाय.